दादा एकटे गेले नाहीत, आमचा रुबाब आणि माज घेऊन गेले. आदिती तटकरे ओक्साबोक्शी रडल्या. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अजितदादांना जाऊन महिना होत आला. आम्हाला सगळ्यांना कुठेतरी वाटायचं ते आमच्यामध्ये असतील असं वाटायचं, पण तो भ्रम आज सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यावर तुटला असं म्हटलं. कारण या सभागृहावर त्यांचं प्रचंड प्रेम. आज सभागृहात ज्यावेळेस ज्या खुर्चीवर त्यांना बघितलं नाही त्यावेळी ही वस्तुस्थिती मान्य करून या नेत्याशिवाय आयुष्य जगावं लागेल हे दुर्दैवानं आज बोलावं लागतंय असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे. त्यावेळेस त्यांना रडू आवरलं नाही. आदिती तटकरे यांना देखील अजित पवार यांच्याबद्दल बोलताना अश्रू अनावर झाले. अनेकांनी माझ्या आधी दादांबद्दल भावना व्यक्त केल्या. 35 ते 40 वर्ष त्यांनी सगळ्यांनी दादांसोबत काम केलं आहे. अजितदादांना भेटले त्यावेळेस माझं वय 12 वर्षांचं होतं. 2012 साली राष्ट्रवादी युवती काँग्रेस संघटनेची स्थापना अजितदादा आणि सुप्रियाताईंच्या मार्गदर्शनाखाली झाली. अजितदादांचा जनता दरबार 6:45 वाजता सुरू व्हायचा. राष्ट्रवादी युवती काँग्रेस संघटनेचं पद मिळालं, त्याचं नियुक्तीपत्र सकाळी 7:10 त्यांच्या हस्ते मी स्वीकारलं. तेव्हापासून मी त्यांच्यासोबत काम करते असं आदिती तटकरे यांनी म्हटले. 2019ला मी विधानसभेत आले तेव्हा या सभागृहात कामकाज कसं करावं हे मी दादांकडून शिकले. बजेट, पुरवणी, मागण्यांवर कसं बोलावं, बाप क्रमांक, पान क्रमांक याचा उल्लेख कसा करायचा हे अजितदादांनी सांगितलं. नागपूरच्या अधिवेशनात आम्ही सगळ्यांना लॉबीत घेऊन ते बसले. आमचं सभागृहात बोलणं होईपर्यंत ते थांबायचं. ते म्हणायचे की माझ्या मुलांचं अजून बोलणं झालं नाही असं ते म्हणायचं असंही आदिती तटकरे यांनी म्हटले. अजितदादा दर मंगळवारी आम्हाला भेटायचे. एवढा दांडगा संपर्क, एवढं इतकं मार्गदर्शन, बारीक सारीक गोष्टींवर त्यांचं लक्ष. व्यक्ती गमावण्याचं दुःख मोठं असतं, त्याच्यापेक्षा अधिक दुःख मोठं असतं ती व्यक्ती पाहायला मिळणार नाही, त्यांचा आवाज कधी ऐकायला येणार नाही. ही भावना मनाला दुःख आणि वेदना देणारी असते असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमचे नेते आदरणीय अजितदादांचा आणि त्याचबरोबर इतर सर्व विधानसभा, विधान परिषद, विधिमंडळाच्या माजी सदस्यांचा शोक प्रस्ताव जो मांडला त्याला पाठिंबा देण्यासाठी उभी आहे. खरं तर दादांना जाऊन आज जवळपास महिना होत आला आणि कुठे ना कुठेतरी आम्हाला सगळ्यांना वाटायचं की ते आमच्यामध्ये असतील, पण तो भ्रम आज या सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यानंतर तुटला. कारण या सभागृहावर त्यांचं प्रचंड प्रेम. आज या सभागृहामध्ये ज्या वेळेला त्या खुर्चीवर त्यांना बघितलं नाही त्यावेळेला ही वस्तुस्थिती मान्य करून आपल्याला आपल्या या नेत्याच्या शिवाय आयुष्य जगावं लागेल हे दुर्दैवाने आज बोलावं लागतंय. अनेकांनी माझ्या आधी दादांबद्दल भावना व्यक्त केल्या. 35-40 वर्ष त्यांनी सगळ्यांनी दादांसोबत काम केलं. मी 12 वर्षाची होती ज्यावेळेला मी दादांना पहिल्यांदा भेटली. 99 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. माझे वडील त्यावेळेला तटकरे साहेब आमदार होते. मनोऱ्याच्या, ज्याला आपण नवीन आमदार निवास म्हणून बोलायचो, तिथल्या 13व्या मजल्यावर त्यांची खोली. श्रद्धेय पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करायची ज्या वेळेला ठरवलं त्यावेळेला अनेक इथं असणारे असतील, आज या सभागृहात नसणारे सुद्धा अनेक नेते हे आदरणीय पवार साहेबांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यात भुजबळ साहेब असतील, आदरणीय मुश्रीफ साहेब असतील, आदरणीय दिलीप वळसे पाटील साहेब असतील, आदरणीय जयंत पाटील साहेब असतील, अशा अनेक मंडळींनी त्यावेळेला सहभागी झाले. त्याच्यामध्ये आदरणीय माझे वडील तटकरे साहेब सुद्धा. आणि ज्या वेळेला तो निर्णय घेत असताना 13व्या मजल्यावर त्यांच्या आमदार निवासमध्ये पहिली अजितदादांची भेट झाली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवाहामध्ये सामील होत असताना अनेकदा कार्यक्रमांच्या निमित्ताने कधी रायगडमध्ये आले, कधी कोकणात आले. ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदरणीय पवार साहेबांचा, आदरणीय दादांचा
जवळून सहवास त्यांना पाहण्याची संधी मला मिळाली आणि लहानपणापासूनच त्यांचा प्रभाव हा राहत आला. त्यावेळेला खरं तर दादांच्या जवळ जाण्यासाठी बोलण्यासाठी भीती वाटायची, कारण एक धाक एक दरारा त्यांचा. 2012 साली ज्या वेळेला राष्ट्रवादी युवती काँग्रेस संघटनेची स्थापना आदरणीय दादांच्या आणि सुप्रियाताईंच्या मार्गदर्शनाखाली झाली, ज्याचा उल्लेख अनेकांनी माझ्या आधी या ठिकाणी केला की वेळेचं किती महत्त्व त्यांच्या आयुष्यामध्ये होतं. त्यांचा जनता दरबार सकाळी 6:45 वाजता सुरू व्हायचा. सकाळी 6:30 वाजता ते पक्षाच्या कार्यालयामध्ये यायचे. मला राष्ट्रवादी युवती काँग्रेस पक्षाचं संघटनेचं पद ज्या वेळेला मिळालं, त्या पदाचं नियुक्तीपत्र हे अध्यक्ष महोदय सकाळी 7:10 त्यांच्या हस्ते मी स्वीकारला. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.